ग्रामीण महाराष्ट्रात देखील अनेक शहरात अशीच गॅस टंचाई जाणवू लागली आहे। गॅस टंचाईचा फटका हॉटेलसोबतच रुग्णालय आणि अनेक देवस्थानांना देखील बसू लागलाय। संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये 4 दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा शिल्लक आहे। तर तिकडे शिर्डीच्या साईबाबा मंदिरातील प्रसादालयामध्ये काही बदल करण्यात आलाय। राज्यातल्या ग्रामीण भागात कुठे काय परिस्थिती आहे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। आखाती देशातल्या युद्धाचा फटका केवळ महानगरांनाच नाही तर छत्रपती संभाजीनगर सारख्या राज्यातल्या अनेक छोट्या मोठ्या शहरांना सुद्धा बसतोय। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात राज्यभरातून हजारो रुग्ण उपचारांसाठी दाखल होतात। गोरगरीब रुग्णांवर इथे उपासमारीची वेळ आली आहे, कारण रुग्णालयाच्या भोजनालयात फक्त 4 दिवस पुरेल एवढाच गॅस शिल्लक राहिलाय। रुग्णालयाचं कॅन्टीन चालवण्यासाठी महिन्याकाठी 150 ते 180 सिलेंडर लागतात, पण पुढच्या 4 दिवसात गॅसचा पुरवठा झाला नाही तर रुग्णांवर उपासमारीची वेळ येऊ शकते। गोरगरीब लोक राहतात, जेवायसाठी इंजेक्शन देण्यासाठी जेवण करावं लागते, मग नाही तर चक्कर येतात। दुसरं काय कसं दखत कसं करता म्हणलं, मग गॅस पाहिजे आम्हाला। मग हे जेवणाचं कसं करतात? तिथं 10 रुपयात जेवण मिळतं, फ्रीमध्ये मिळतं। फ्रीमध्ये भेटते, 10 रुपयात भेटते जेवण। 32 वर्षांनी कॅन्टीन चालवतो, 32 वर्षांनी कॅन्टीन चालवतो मी। इथं भरपूर गरीब लोक, गरजू लोक येतात। त्यामुळे काय आता सध्या गॅस टंचाईमुळे वेळ लागतोय, काही नाही वेळ लागतो। गॅस टंचाईमुळे चुलीवरती करावं लागतं, कारण की गॅस होतं तर पटकन व्हायचं। जे काम घंट्यात व्हायचं त्याला 4 घंटे लागतात। गॅस सिलेंडरच्या अभावी सोलापूरकरांना इडली फक्त चटणीसोबतच खावी लागणार आहे, कारण सोलापुरातल्या सुप्रसिद्ध सुधा हॉटेलच्या बाहेर तसा बोर्डच लावण्यात आलाय। इडली सोबत फक्त चटणी मिळेल, सांबार संपलं असं हॉटेलचे चालकच सांगतायत। जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगायची झाली तर आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा सीमावर्ती भागातील जिल्हा आणि खाद्य संस्कृतीचा प्रभाव देखील सोलापुरात पडतो। सोलापुरात इडली, सांबर, डोसा, उत्तप्पा हे प्रचंड प्रसिद्ध आहेत आणि सोलापूरचं सांबर देखील एक वेगळ्या शैलीत बनवलं जातं, परंतु गॅसच्या तुटवड्यामुळे जे आहे की हे सोलापूरचं जे सांबर आहे हे सध्या काही इडली गृह केंद्रवाल्यांना देणं परवडत नाही। त्यांनी स्पष्ट पाट्या लिहिलेल्या आहेत की आमच्या असंख्य ग्राहकांना नम्र सूचना आहे की गॅसच्या तुटवड्यामुळे इडली वड्यासोबत सांबर देऊ शकत नाही। इडली वड्यासोबत फक्त चटणी मिळेल, कारण गॅसचा तुटवडा चालू आहे आणि सांबर जे आहे ते गरम गरमच एकंदरीत की खायला मजा येते, किंवा सांबर गरम खाण्यात जी आहे ती मजा आहे। आपल्यासोबत काही ग्राहक आहेत। दादा, काय आज सांबरच दिलं नाही की इतर वेळेला सांबर असतं जेवणात इडली बरोबर? नाही, सांबार नाही म्हणायला लागलं तर गॅस सिलेंडरसाठी सांबार नाही म्हणाला। मग काय करावं आता? मग आता नाश्ता करायला आलो तर मग खाऊन जावं निघालं, चटणी बरोबर फक्त। मग काय करावं आता? तिकडे गॅस टंचाईमुळे शिर्डीच्या साईबाबा संस्थाननं आपल्या प्रसादालयात काही महत्त्वाचे बदल केलेत। दररोज हजारो भाविकांना इथे दिल्या जाणाऱ्या प्रसादाच्या मेनूत बदल करण्यात आलाय। तसंच साई भक्तांना लाडू प्रसादाच्या पॅकेटमध्ये बुंदीचा आता एकच लाडू दिला जाणार आहे। गॅसची बचत आणि प्रत्येक भाविकाला प्रसाद मिळावा यासाठी हा बदल करण्याचं सांगण्यात आलंय। प्रत्येक साई भक्ताला केवळ 1 लाडूचं पॅकेट या ठिकाणी दिलं जाणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी साई भक्तांना हवे तितके लाडूचे पॅकेट जे आहेत ते दिले जात होते। शिर्डीला साईबाबांचं दर्शन करण्यासाठी जे भाविक येतात, घरी जाताना मोठ्या प्रमाणावर आपल्या आप्तेष्टांना, नातेवाईक आणि मित्रांना या ठिकाणून साईबाबांचा प्रसाद म्हणून बुंदी लाडूचं पॅकेट जे आहे ते घेऊन जातात। तर पूर्वी हे मोठ्या प्रमाणात दिले जात होते, मात्र आता तुर्तास गॅस LPG गॅसची टंचाई लक्षात घेऊन हा निर्णय जो आहे तो साईबाबा संस्थांच्या वतीनं घेण्यात आलेला आहे। कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यात पिंपळगावमध्ये 7 वर्षांनी लक्ष्मीची यात्रा होते। यात्रेच्या 5 दिवसात हजारोंच्या संख्येनं भाविक पिंपळगावात दाखल होतात। त्यांच्यासाठी गावकऱ्यांच्याकडून प्रसादाचं आयोजन केलं जातं, मात्र घरगुती गॅस सिलेंडर मिळण्याचा कालावधी आता 45 दिवस झालाय। त्यामुळे हा प्रसाद बनवायचा कसा असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय। पिंपळगाव मधील यात्रा ही गेली 7 वर्षानंतर होती।
हजारो वर्षानंतरची जी परंपरा आहे आणि ती परंपरा आताही चालू आहे. पण अतिशय असं वाटायला लागलं की सामान्य नागरिकांच्या मध्ये खूप भीतीचं वातावरण आहे की गॅस सिलेंडर हे गेल्या महिनाभरापर्यंत व्यवस्थित मिळत होतं, पण गेल्या महिनाभरापासून आखाती देशामध्ये युद्ध चालू असल्यामुळे आपल्याला सिलेंडर मिळत नाही. आज एखादं सिलेंडर बुक केलं तर आपल्याला ते 1 महिन्यानंतर 45 दिवसानंतर आपल्याला ते सिलेंडर मिळतंय. आणि आज सर्वसामान्य या गावातली 2 ते 2.5-3 लाख लोक या यात्रेकरता येतात. आपल्याकडे बघितले तर कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई असेल, सर्व या विभागातले लोक या पिंपळगावमध्ये आहेत. या गावाची लोकसंख्या 4,000 आहे आणि हे गाव सर्वात मोठं आहे. त्यामुळे इथली अवस्था वाईट आहे की आपल्याला एक तर जंगलामध्ये आपल्याला लाकूड तोडीला आपल्याला शासन विरोध करते. पहिले आपल्याला चुलीवरती जेवण करता येत नाही, इकडे तर चुलीवरती लाकडं मिळत नाहीत आणि तिकडे गॅस मिळत नाही. अशी द्विधावस्था आपल्या ह्या सर्वसामान्य लोकांची झालेली आहे. अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरादेवी मंदिरातल्या महाप्रसादाला सुद्धा गॅसच्या टंचाईचा फटका बसलाय. देवस्थानच्याकडून महाप्रसादात आधी पोळी, भाजी, वरण भात दिला जायचा, मात्र आता फक्त खिचडी आणि कढीचाच प्रसाद दिला जाणार आहे. देवस्थानात सध्या 40% स्वयंपाक हा चुलीवर केला जातो. वाशिम जिल्ह्यात सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाईन बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रत्यक्ष एजन्सीवर जाऊनच बुकिंग करावं लागतंय. त्यामुळे एजन्सीच्या दुकानाबाहेर मोठ्याल्या रांगा लागल्या आहेत. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या झालेल्या युद्धाचा परिणाम आता वाशिम जिल्ह्यात दिसू लागलेला आहे. मी सध्या वाशिमच्या लाखळा परिसरात उभा आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर घरगुती गॅस पुरवठ्यासाठी सकाळपासून या ठिकाणी रांग लागलेलं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. या ठिकाणी सकाळपासून ही रांग लागलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर कधीपासून या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही? हॅलो, चंदन मालच बोलतो मी. सकाळी 9 वाजतापासून आहे. गॅस आहे, उपलब्ध आहे गॅस त्यांच्याकडे, पण ऑनलाईन चालत नसल्यामुळे थोडं दिरिंगत होत आहे, गैरसोय होत आहे. त्याच्यानंतर याची सुविधा करावी. ऑफलाईन जर केलं त्यांनी तर काय सांगाल तुम्ही? आपल्यासोबत दुसरे काही नागरिक आहेत, काय सांगाल तुम्ही? त्यांनी जर ऑफलाईन जर केलं तर आपल्याला ती म्हणजे तेवढी गैरसोय टाळता येईल. कधीपासून या ठिकाणी आलेले? मी तर सकाळी 8:30 वाजतापासून लाईनमध्ये आहो. तिकडे अमरावती जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुद्धा सिलेंडर घेण्यासाठी सकाळपासूनच ग्राहकांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. चांदूर बाजार इथल्या कल्पना HP गॅस एजन्सी समोर नागरिकांनी भर उन्हात रांगा लावल्या होत्या. दुकान उघडण्यापूर्वीच ग्राहक दुकानाच्या बाहेर ठाण मांडून बसल्याचं पाहायला मिळालं. आखाती देशातल्या युद्धाची धग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सुद्धा जाणवू लागली. फक्त गॅसचा तुटवडाच नाही तर शेतपिकं आणि शेतीपूरक व्यवसायांवर सुद्धा हळूहळू याचा परिणाम दिसू लागलाय. शेतमालाचे भाव घसरलेत तर छोट्या मोठ्या उद्योजकांना कच्च्या मालाचा पुरवठा नीट होत नाही. परिणामी सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा महागाईचा फटका जाणवू लागलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.